पुणे शहरात शुक्रवारी भर दिवसा 4 हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भर दुपारी हत्या केली। मुळशी पॅटर्नच्या या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ माजली। या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। त्यात 2 वकिलांचा समावेश आहे। या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांची नावं समोर आली। ही हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी जेवण केलं होतं। त्यानंतर सर्वजण घरातून बाहेर पडले। घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी गोळीबार केला। नंतर काय झालं हे त्या वकिलांनी सांगितलं। हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले। काय म्हणालेत वकील पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर यावेळी वकील म्हणाले की आम्हाला आरोपींचा फोन आला, त्यांनी खून केला, त्यांना पोलीस ठाण्यात हजर व्हायचं आहे। आम्ही त्यांना तोच सल्ला दिला। त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळवली। त्यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांना आम्ही तेच सांगितलं, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही। या शब्दात एका वकिलानं बाजू मांडली। आम्ही 15 वर्षांपासून वकिली करत आहोत, आम्ही काहीही केलेलं नाही असं सांगताना दुसऱ्या वकिलास अश्रू अनावर झाले। वकील न्यायालयात रडायला लागला तेव्हा तुम्ही काहीच केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही असं न्यायालयानं म्हटलं। आरोपींना कोर्टात आणताना बार असोसिएशन सदस्य आणि वकिलांची मोठी गर्दी होती, त्यामुळे आरोपींना कोर्टात आणणंही अवघड झालं। त्यावर न्यायालयानं वकिलांना बाहेर जाण्याची सूचना केली। त्यानंतर गर्दी कमी झाली, त्यामुळे न्यायालयानं बार असोसिएशनच्या विरोधात ऑर्डर देण्याबाबत पावलं उचलली। आरोपींना आणलं तेव्हा न्यायालयात मोठा बंदोबस्त होता। दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वकिलांचा सहभाग सिद्ध होणं आवश्यक असल्याचं सांगत रवींद्र पवार आणि संजय उडान यांना दोघांनाही आतमध्ये बोलवलं। दोन्ही वकिलांना 8 जानेवारीपर्यंत तर इतर 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे।